आजकाल हृदयाचे विकार, ब्लड प्रेशर वाढणं किंवा स्ट्रोक असे आजार बरेच कॉमन होत आहेत. सर्वांनाच माहिती आहे की आपली लाईफस्टाईल, स्ट्रेस यासाठी कारणीभूत आहे. पण यासोबतच एक खूप महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे हे हृदयाचे विकार, स्ट्रोक किंवा ब्लड प्रेशरचे आजार होऊ शकतात आणि ते म्हणजे हे एका मिनरल किंवा इलेक्ट्रोलाइटची कमतरता आणि ते आहे पोटॅशियम. पोटॅशियम हे आपल्या शरीरातील बऱ्याच फंक्शनसाठी गरजेचं असतं. जसं की शरीराची फ्लुइड लेवल मेंटेन करणं, आपल्या नसांच्या फंक्शनसाठी, आपले मसल्स आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी, आपल्या शरीरातील पीएच मेंटेन करणं, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं आणि शरीरातील पोषक तत्वांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला पोटॅशियमची गरज असते. पोटॅशियमची डेफिशियन्सी जेव्हा होते त्याला हायपोकॅलेमिया असं म्हणतात आणि त्यामुळे शरीरामध्ये काय काय सिम्पटम्स दिसतात ते आपण बघूया. पहिलं आहे अरिथमियाज म्हणजे इरेग्युलर हार्टबीट. आपल्या हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत नाही आणि हे युजली होतं आपल्या हार्टचे मसल्स वीक झाल्यामुळे आणि म्हणूनच हृदयाची कार्य करण्याची क्षमताही कमी होऊन जाते आणि पुढे जाऊन हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढून जातात. जेव्हाही हृदयाचे मसल्स खूप वीक होऊन जातात किंवा खूपच सिव्हिअर अरिथमियाचा प्रॉब्लेम होतो तेव्हा कार्डियाक अरेस्ट सारखी इमर्जन्सी मेडिकल कंडिशन होऊ शकते. यामध्ये काय होतं, हृदय सडनली काम करणं बंद करतं. नंतर पोटॅशियमच्या कमतरतेमुळे इव्हन ब्लड प्रेशर वाढू शकतं. आपल्या शरीरामध्ये सोडियम किंवा मिठाचे लेवल मेंटेन करण्यासाठी आपल्याला पोटॅशियमची गरज असते आणि जेव्हाही पोटॅशियमची कमतरता होते तेव्हा सोडियम लेवल शरीरामध्ये वाढते आणि म्हणूनच ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन हा आजार होतो. आणि जर ब्लड प्रेशर नियंत्रणात येत नसेल किंवा सतत ब्लड प्रेशर हाय होत असेल तर तुमच्या नसांमध्ये प्रेशर जनरेट होऊ शकतं आणि त्याच्यामुळे स्ट्रोक येणं हा आजारही होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पोटॅशियमचे लेवल मेंटेन असणं खूप गरजेचं आहे. पोटॅशियम ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये असतं ते म्हणजे टोमॅटो, रताळं, गाजर, पालक, त्यानंतर कोकोनट वॉटर म्हणजे नारळ पाणी, बनाना, ऑरेंजेस अशा भाज्या आणि फळांमध्ये पोटॅशियमचे लेवल अधिक प्रमाणात असते. तुम्ही असे पदार्थ रेग्युलरली घेऊ शकता जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये पोटॅशियमचे लेवल मेंटेन राहील.